आज सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। त्या पत्रकारांबरोबर जे मुख्य भूमिका निभावतात फोटोग्राफर त्यांना सुद्धा हार्दिक शुभेच्छा देतो, कारण दोघांचं नातं एक आहे। फोटो काढल्याने ते पेपरला येणार नाही आणि पेपर नसला तर फोटो काही कामाचा नाही, अशी परिस्थिती असते। म्हणून आज दोघांना खूप खूप शुभेच्छा देतो। आज सर्व मंडळी, भुसावळचे नगराध्यक्षा मंगाडेताई, उपस्थित आमचे मलिक साहेब आणि सर्व नगरसेवक, गटनेता सचिन चौधरी, उपगटनेता पठाण आणि प्रतोद उल्हास पगारे, आज सर्व या ठिकाणी आलेत भेटायला। आम्ही आत्ताच रॅली निपटून प्रभाग क्रमांक 19 ची रॅली निपटून आम्ही या ठिकाणी आलो आणि रॅली निपटल्यानंतर आज सर्व मंडळी भेटायला आली आहेत। भुसावळचे जशी समस्या भुसावळ शहरामध्ये ज्या पद्धतीने होती, ज्या पद्धतीने आहे, त्याच पद्धतीची जळगावमध्ये सुद्धा सेम परिस्थिती आज मला पाहण्यासाठी मिळाली। भाऊ, आता दुसरा प्रश्न राजकीय आहे। आत्ताच थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्री येऊन गेलेत। मुख्यमंत्री भुसावळला पण आले होते, जळगावला पण आले होते। भुसावळला जसा चमत्कार झाला तसा जळगावला घडणार का? जसा भुसावळला चमत्कार झाला तसा जळगावला सुद्धा घडणार, कारण समस्या सेम आहे तर परिस्थिती बी तशीच घडणार। कारण तिथले नागरिक सुद्धा 9 वर्षापासून परेशान होते, त्रासामध्ये होते आणि त्या त्रासाच्या माध्यमातून लोकांनी विरुद्ध मतदान केलं आणि तशीच जेवढी गुंडगिरी भुसावळमध्ये वाढलेली आहे, बाकीच्या गोष्टी वाढलेल्या आहेत, तशाच परिस्थिती जी आहे आज इथे पाहण्यासाठी मिळते आहे। आणि तीच परिस्थिती इथले सुद्धा नागरिक, मला नक्की खात्री आहे की या जळगाव शहरातली जे गुंडगिरी आहे, जे हुकुमशाही आहे, जे बाकीच्या अडचणी आहेत, त्या सर्व सेम असल्यामुळे पाण्याच्या संदर्भात असो, रस्त्यांच्या संदर्भात असो, लोकांना कनेक्शन दिलेले त्याच्या संदर्भात असो, आणि फक्त पैशांचा माज या हिशोबाने जे निवडणुका लढतायत त्यांना हे जळगावचे नागरिक, जसं आमचा भुसावळचा सामान्य नगराध्यक्ष खर्चाची मर्यादा 10 लाख रुपये असताना 5 लाख रुपयात निवडून आला, तसे आमचे नगरसेवक सुद्धा खर्चाची जी मर्यादा असेल त्याच्यापेक्षा 50% खर्चाने या ठिकाणी निवडून येतील, याचा मला विश्वास आहे। सोशल मीडियामध्ये एक भावना व्यक्त होते आपल्या समर्थकांकडून की संतोष भाऊंनी मुख्यमंत्र्यांना परत एकदा रस्त्यावरती आणलंय रोड शोच्या माध्यमातून। बघा, मुख्यमंत्री हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहे, त्यांचं आम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये स्वागत करतो। पण माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की जळगाव आणि भुसावळचा रिपोर्ट आपण जरा घ्यायला पाहिजे होता आणि मग यायला पाहिजे होतं, कारण भुसावळचाही रिपोर्ट त्यांना चुकीचा दिला गेला होता की 25,000ने त्यांची शीट येते आहे असा रिपोर्ट दिला गेला होता। मला वाटतं आता इथे तर सन्माननीय इथल्या लोकांनी मला वाटतं 75च्या 75ची माहिती दिली आहे की आमच्या येतील, तर आता त्यांना काही बाकीचं बोलायची गरजच नाही। इतकं चांगलं सुपर मार्केट आहे तर फिरता का केलाय? मग घरी बसून राहा। जर परिस्थिती जर अशी असेल, किंवा मला असं वाटतं की ईव्हीएमचे बटणं सुद्धा तुम्हीच अप्रक्ष दाबणार आहे का काय, अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे।